नमस्कार. युवा क्रांती न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नगर परिषदमध्ये वाढता भ्रष्टाचार, मुख्याधिकारी व सहपदाधिकारी यांच्या चौकशीची जोरदार मागणी. नगर परिषदेचा भ्रष्टाचार या विषयावर मी मागील 8 दिवसापासून लढा देत आहे आणि या नगर परिषदेमध्ये सर्वात भ्रष्ट अधिकारी कोणी असतील तर त्या या नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सौ जयश्री काटकर. मागील 2023 तर आज तक आहेत एकाच कंत्राटदाराला विशाल ठाकरे त्याला 200 कंत्राट देण्यात आले. ते कसे, कोणत्या नियमाने, कोणाच्या कृपेने देण्यात आले याची सर्व माहिती आम्हाला देण्यात यावी. माहिती अधिकार आम्ही इथं सादर केलेला आहे. त्यानंतर या मॅडमवर ईडीची चौकशी बसवण्यात यावी अशी मागणी आम्ही राज्याचे कर्तव्य दक्ष लोकप्रिय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी यांना करत आहे व आम्हाला लवकरात लवकर न्याय न दिल्यास इथं कायद्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया करण्याकरता आमचे वकील साहेब प्रथमेशजी माने हे 2 शब्द इथं आपल्याला सांगणार आहे. आता आम्ही सर्व कागदपत्र मिळण्याकरता अर्ज सादर केलेला आहे नगर परिषदकडे आणि याआधी सुद्धा काही कागदपत्र मिळण्याकरता अर्ज सादर केलेला आहे. तर ते कागदपत्र वीज मुदतीत नगरपालिका देईल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो आणि ज्यावेळेस ते कागदपत्र आम्हाला मिळतील त्याचा सखोल अभ्यास करून पुढील जी कारवाई आहे ती उच्च न्यायालय नागपूर इथे आम्ही करू आणि त्यानुसार जे योग्य दालन आहे जिथे आम्हाला न्याय मिळेल तशा ठिकाणी आम्ही अर्ज सादर करून जे काही आपल्या नगरपालिकेत जो काही भ्रष्ट व्यवहार झालेला आहे त्याचा उलगडा पूर्णपणे व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही काम करतो. आपण या आधी 2 ते 3 दिवसाआधी एक निवेदन दिलं होतं, तक्रार अर्ज दिला होता, त्याबद्दल काय सांगाल? तो कशा संदर्भात? पूर्ण प्रशासकीय काळातील जे विकास कामे झाले त्यांचं स्पेशल ऑडिट आम्ही रीतसर यांना मागितलेलं आहे. 30 दिवसाच्या कालावधीनंतर आम्ही यांच्यासोबत कायद्यानुसार त्या संदर्भात बोलणं करतो. आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आज युथ आयकॉन म्हणून ओळखल्या जातात आणि बऱ्याच तुमच्या सोशल मीडियाच्या ज्या पोस्ट आहेत त्या प्रचंड व्हायरल झालेल्या आहेत. या अनुसरून मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही उपोषणाचा सुद्धा इशारा दिला होता. हो, मला जेव्हा कायदेशीर न्याय मिळणार नाही तेव्हा मी आमरण उपोषण मी नक्कीच बसणार आणि मी तेव्हा एकटा लढत आहे की माझ्यासोबत कोणी आहे हे सर्व दिसून येईल. दुसरा प्रश्न असा होता दादा की नगर परिषदेमध्ये जे काही कामकाजाची गती आहे ती आज कुठेतरी प्रशासकीय कार्यकालासारखीच दिसत आहे. निवडणुका होऊन किंवा सत्ता बसून बरेच दिवस झाले असले तरी प्रशासकीय कार्यकाळ असल्यासारखेच अधिकारी वागतात. यावर तुमचं काय मत आहे? इथं मुख्याधिकारी व बांधकाम अभियंता श्री नगरे साहेब हे आजही प्रशासकीय काळात वावरतात, तसेच वावरत आहेत. यांना नगराध्यक्ष असो, उपनगराध्यक्ष असो, स्थायी सभापती किंवा हे कोणाला कोणत्याच प्रकारचं महत्व देत नाही. आजही ते त्याच अविर्भावात वावरतात की जसं तोच प्रशासकीय काळ. तुमच्या सांगाय तात्पर्य असं म्हणायचं का की नगरपालिका ही त्यांची खाजगी मालमत्ता आहे? हो, ते त्याचप्रमाणे वावरत आहेत. इथं जर नगरसेवकासारख्या माणसाला इथं येऊन जर उद्रेक करावा लागतो तर सामान्य नागरिकाची काय परिस्थिती असेल हे तुम्ही समजून घ्या. आपल्यासोबत होते प्रथमेशजी माने व प्रवीणजी मोरखडे. नगर परिषदेचा जो उघडा कारोबार चाललाय त्याबद्दल त्यांनी आपल्याला बऱ्याचशा प्रश्नाची उत्तरं दिलेत व लोक न्यायालयाकडे त्यांनी मागण्या केल्या. आता याकडे प्रशासन कसं लक्ष देईल हे आपण नक्कीच बघूया. तुम्ही बघताय युवा क्रांती न्यूज चॅनल, प्रशांत पवार सोबत.